काही दिवसापूर्वी मी सांगितलं होतं, म्हणजे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मी की वरती खरबुजाचे वेल येतं आणि ते खरबुजं पिकावं अशी माझी खूप इच्छा होती की मला असं वाटलं पिकतंय की नाही. पण आज मी येऊन बघितले, मला सरप्राईज भेटलं. म्हणजे मी काल पाणी टाकायला आले होते आणि असंच आले आणि लगेच खाली गेले, पटकन टाकून खाली गेले. तर मग मी एवढं व्यवस्थित चेक नाही केलं, म्हणजे मला काल टाईमच नव्हता, मुलं यायचे होते ट्युशनवरून. आता मी तुम्हाला दाखवते की तो कसा झाला आहे. मोठं हे वालं खरबूज आहे आणि हे बघा एकदम देठ त्याचा ना असा तुटून पडला आहे, म्हणजे हे पिकलंच असेल. हो, बहुतेक 100% हे खरबूज पिकलंय, कारण त्याचा देठ ना हे झाला आहे, एकदम तुटून पडला आहे असा. एवढं वारं सुटतंय ना आता, माहीत नाही का. तर हे त्याचा वास एवढा भारी स्मेल येतोय ना. आणि हे जास्त मोठी साईज नाही आहे याची, छोटी साईज आहे, पण ठीक आहे, म्हणजे छान आहे. म्हणजे हे 100% पिकलंय. आता मी एवढं खरबूज तर काय पुरणार नाही आहे, त्यामुळे मी ह्याचा ज्यूस बनवणार आहे. बघते मुलांना कसा वाटतं. बाकीचे काही खरबूज आणखीन इथं येतं. बहुतेक हे खूप छोटे छोटे येतं, हे जरा बरी साईज झाली आहे आणि हे खूप छोटे छोटे. आणखीन हा एक वालाचा वेल आहे, जो की ह्याच्यामध्ये त्याचे पानं असे पिवळे पडतात, काहीतरी रोग पडलाय. त्या दिवशी एवढे नव्हते, आज जरा जास्त वाटतात, पिवळे पडलेली पानं आहेत सगळे. त्यानंतर हा आहे गवती चहा. तो हा एक वेल आहे. सुरुवातीला असे हे ग्रीन ग्रीन दिसतात आणि नंतर मग हे असे होतात आणि मग पिवळे होतात. तर असं छोटंसं झाड म्हणजे वेल असतानाच त्याला वरती फुलं आले आणि त्याच्या फुलाचं लगेच फळ पकडायला सुरुवात झाली. इथं एक कारल्याचा वेल आहे, छोटा येतो आणि ह्याला कारले पण यायला चालू झालेत. आणि मुळा हा मुळा माझ्याकडून उपटायचा राहिला होता, त्यामुळे त्याला डिंगऱ्या पण आल्यात वरती अशा. इथं चुक्याचं बी आलंय, म्हणजे असं एक मिरची उगली आहे याच्यामध्ये. म्हणजे कंपोस्टमध्ये मी ह्या गोष्टी टाकल्या होत्या, म्हणजे जे आपण खातो भाज्याच्या वगैरे, फळं वगैरे खातो, त्याच्या साली मी अशा टाकून दिल्या होत्या मातीमध्ये आणि ते असं छान उगलंय. आणि ते एक हे तेवालं ज्याचा वास ना. आता मी हे खरबूज खाली घेऊन आले, आता मी याचा ज्यूस बनवते, कारण एवढं तर पुरणार नाहीच आहे कोणाला. त्यामुळे म्हटलं की चला ज्यूस बनवूया. ज्यूसमध्ये मुलांना आवडतो ज्यूस. मी अगोदर त्याला धुवून घेते, ह्याला खरबुजाला. हे मस्त पिकलेलं आहे ना, त्यामुळं एकदम इझिली निघतंय हे, म्हणजे 2च दिवसात एकदम मस्त पिकलंय ते. आता मुलं ट्युशनला गेलेले आहेत, त्यांना येऊपर्यंत मी मस्तपैकी ज्यूस बनवते याचा आणि बघते की त्यांना आवडतोय की नाही. उत्कर्षला तर आवडतो, ईश्वरला नाही आवडत जास्त, उत्कर्षला आवडतो. यातली सगळं मी बी काढून घेते आणि ह्यातलं छोटीशी एक फोडणा देवाला ठेवते. हे मी कट केलंय, कट करते आणि याच्यातली एक फोड मी देवाला ठेवली आहे. अर्थात पहिलं फळ आहे हे. एकदम गोड आहे. एकदम मस्त आहे. आता मी याचा ज्यूस बनवते.
आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकतेय, ते दूध. ज्यूस रेडी झालेला आहे. आता मी तो भरते ग्लासमध्ये. मुलं आल्यावरती पेतील, तोपर्यंत मी टेस्ट करून बघते की तो कसा झाला. तर खरबुजाचा ज्यूस रेडी आहे. आता मी टेस्ट करून बघते कसा लागतोय. एक नंबर झाला. मुलांना पण खरंच खूप जास्त आवडेल. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या. चला तोपर्यंत बाय बाय.